नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी 3च्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ. आता ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचेही कॅप्टन खरात सोबतचे फोटो समोर आल्याची माहिती. कुरूप विचारांचा भोंदूपणा सगळ्याच नैतिकतेचं चाक रुतवून टाकतो. हे महाराष्ट्र आज अनुभवतोय. खासदार अमोल कोल्हेंची कॅप्टन खरातवरून टीका. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. साक्री तालुक्यात मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान. काढणीला आलेल्या गव्हाचं मोठं नुकसान. पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट. गारपिटीचा सर्वाधिक फळबागांना फटका. जालना जिल्ह्यात अचानक बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. टरबूजसह इतर पिकांचं अतोनात नुकसान. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. बुलढाण्यातील चिखली, लोणार, मेहकर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे हाहाकार. केळी, मका आणि इतर पिकं जमीनदोस्त. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आखाती देशातील युद्धाचा मोठा फटका. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान. वेळीच मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल. शेतकऱ्यांनी व्यक्त केली भीती. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा कहर. आंब्याची झाडं पडली उन्मळून. शेतकऱ्यांना अवकाळीने पुन्हा रडवलं. नुकसान भरपाईची मागणी. नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळीने झोडपलं. उन्हाळी हंगामातील गहू, कांदा तसंच इतर पिकांचं अतोनात नुकसान. जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान झाल्यानं चारा टंचाईची शक्यता. वाशिम जिल्ह्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. यामुळे चिया पिकाच्या काढणीसाठी शेतकरी वर्गात धावपळ सुरू. आखाती युद्धाचा थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवर. रमजान सण 1 दिवसावर येऊन ठेपला असताना ड्रायफ्रूटच्या दरात मोठी वाढ. बदाम आणि काजूच्या दरात 50 ते 100 रुपयांची, तर पिस्ता आणि चारोळीच्या दरात 300 ते 400 रुपयांची वाढ. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे स्वामी समर्थ दिनानिमित्त हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी. रत्नागिरीतील स्वस्तिक हॉस्पिटल आणि चिरायू हॉस्पिटलच्या संस्थापिका आणि जिल्ह्यातील पहिला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनीता रमेश चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन. त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथे एसटी बस पलटी. 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.